बुलेटिनची सुरुवात संपाच्या बातमीने। मुंबईतले बेस्टचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत। विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारले। संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत। मुंबईतले बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप मध्यरात्रीपासून प्रत्यक्षात अंमलात आणलाय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा विस्कळीत झाली आणि मुंबईकरांचे सध्या हाल होत आहेत। संपाची प्रमुख कारणं कोणती आहेत सविस्तर पाहूयात। अर्थसंकल्प विलीन करणं। बेस्टचा अर्थसंकल्प हा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं। कंत्राटीकरणाला विरोध केला जातोय। कंत्राटीकरण थांबवून कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेमध्ये सामावून घेणं। वेतन आणि देणी 2016 ते 2021 चा रखडलेला वेतन करार लागू करणं। निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी एक रकमी द्यावीत अशा मागण्या केल्या जात आहेत। बेस्टचे कर्मचारी संपावर गेले त्यामुळे मुंबईकरांचे सकाळपासूनच हाल होत आहेत। मध्यरात्रीपासून हा संप सुरू झालेला आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि या संपासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत आहेत। भाग्यश्री, मध्यरात्रीपासून हा संप अंमलात आणला जातो। मुंबईमध्ये सध्या काय स्थिती पाहायला मिळते? मुंबईकरांचे कसे हाल होतात? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सकाळपासून एकही बेस्टची गाडी जी आहे ती धावलेली पाहायला मिळालेली नाहीये। सगळे जे बेस्टचे बस स्टॉप आहेत ते शुकशुकाट झालेला पाहायला मिळतोय। इतकंच नव्हे तर अनेकांना याबद्दल काही माहिती नव्हती। जेव्हा बेस्ट स्टॉपवर ते आले तेव्हा त्यांना कळलं की आजपासून बेस्ट बंद आहेत। त्यानंतर मग टॅक्सी असेल किंवा इतर गोष्टी, प्रवासासाठी ज्या काही साधनं असतील त्या गोष्टी पकडून प्रवासी मुंबईकर जे आहेत ते आपल्या ऑफिसला, कार्यालयात गेलेले पाहायला मिळाले। यामध्ये सगळ्यात जे हाल झाले ते ज्येष्ठ नागरिकांचे झाले। त्याचं कारण अनेकांना हॉस्पिटलमध्ये देखील जायचं होतं। आता आपण बघतोय की मी आता देखील एका बस स्टॉपवर उभी आहे। सगळं शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। एकाही बस स्टॉपवर आता प्रवासी जे आहेत ते दिसत नाहीयेत। इतकंच नव्हे तर बेस्टच्या बस देखील इथे पाहायला मिळत नाहीयेत। कल्याणी, भाग्यश्री, खरं तर या संपाचा खरंच फटका बसताना सध्या चित्र पाहायला मिळते। मात्र सरकारकडून कुठल्या या कर्मचारी संघटनेसोबत बैठक होणार आहे का? त्या संदर्भातली काही माहिती? अद्यापपर्यंत कोणतीही माहिती जी आहे कल्याणी ती समोर आलेली नाहीये। मात्र एक जर आपण बघितलं तर ज्यांची बैठक झालेली होती आणि राजेश नार्वेकर जे सध्या बेस्टच्या समितीवर आहेत त्यांना काही ज्या मागण्या आहेत ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या त्या सहज त्यांना करता येणार आहेत त्या, मात्र ते करत नाही आहेत असं बेस्ट कर्मचाऱ्यांचा दावा आहे, त्यांचा आरोप आहे। त्याचबरोबर प्रताप सर नाईक यांच्याबरोबर देखील एक बैठक पार पडली होती, मात्र तिथेही काही तोडगा निघाला नाही। मात्र सरकारने जर याकडे लक्ष दिलं नाही तर मुंबईकरांचे खरंच हाल होणार आहेत। या संदर्भात आपण जर बघितलं तर सध्या बेस्ट समितीच्या अध्यक्षा ज्या आहेत तृष्णा विश्वासराव त्या 11 वाजता माध्यमांशी बोलणार असल्याची माहिती मिळते। कल्याणी, भाग्यश्री, तुम्ही सध्या कुठल्या बेस्टच्या थांब्यावर उभे आहात? तिथे काही प्रवासी आहेत का? नक्कीच, मी आता माटुंग्याच्या बेस्ट थांब्यावर उभी आहे। आपण जर बघितलं तर महेश्वरी उद्यान असं इथे आपल्याला पाहायला मिळेल, पण या साईडला पूर्ण एकही प्रवासी जो आहे तो इथे पाहायला मिळत नाहीये। खरं तर दादरला मी जेव्हा सकाळी बघितलं त्यावेळी अनेक लोकांना माहिती नव्हतं, तेव्हा थोडी गर्दी पाहायला मिळाली होती सकाळी। आणि त्यानंतर जेव्हा लोकांना कळायला लागलंय की बेस्टचा संप आहे तोपर्यंत लोक आता इथे दिसत नाहीयेत। मुंबईकर आता थांबलेले दिसत नाहीयेत बेस्टसाठी। भाग्यश्री, आता संप पुकारण्यात आलेले आहे, संपाला सुरुवात झालेली आहे। बेस्ट कर्मचारी संघटनेचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार? नक्कीच, पुढचं पाऊल सांगण्याच्या आधी मी एक सकाळचा किस्सा सांगते। यामध्ये जर आपण बघितलं कल्याणी तर सगळ्या संघटना सहभागी नाहीयेत। इवन आपण जर बघितलं तर शशांक राव यांनी देखील या बंदामध्ये सहभागी होऊ नका असं कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। श्रमिक संघटना असेल, त्याचबरोबर बेस्ट वर्कर युनियन ही जी संघटना आहे ही संघटना यामध्ये सहभागी नाहीये। मात्र असं असलं तरी सकाळी काही गाड्या ज्या आहेत त्या निघालेल्या होत्या।
पण 382 ची नंबरची जी बस होती बेस्टची ती घाटकोपरला या सगळ्या लोकांनी खाली केली आणि इथून पुढे बेस्टच्या गाड्या सोडल्या गेल्या तर आम्ही इथे हंगामा करू अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो कर्मचाऱ्यांनी दिलेला पाहायला मिळतोय। नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे या संपावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।